डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन गरजेचे. ॲडव्होकेट संजय पुराणिक. तळोदामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त येथील प्रज्ञा सूर्य फाउंडेशनच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अजय परदेशी, शिरीष माळी, शहराध्यक्ष गौरव वाणी, डॉक्टर स्वप्नील बैसाणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजन मोरे, सुरेश इंद्रजीत, डॉक्टर देवीदास शेंडे, हर्षल तुर्खिया, नगरसेवक कपिल कर्णकार, इम्रान खाटिक, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, सुधीर माळी, ॲडव्होकेट संदीप पवार, विजय सोनवणे, अंबालाल साठे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक बुद्धवंदनेने झाली. यावेळी ॲडव्होकेट संजय पुराणिक यांच्या महाराष्ट्र राज्य बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट पुराणिक म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशाला दिशादर्शक असून त्यांच्या जयंतीनिमित्त समाजात वैचारिक घुसळण होणे हीच खरी आदरांजली आहे. डॉक्टर शशिकांत वाणी यांनीही बाबासाहेबांनी देश व धर्मावर केलेल्या उपकारांचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. अध्यक्षीय मनोगतात आमदार राजेश पाडवी यांनी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या संविधानामुळेच मला आमदार होता आले, त्यांनी दिलेला विचार हा जीवनाला दिशा देणारा आहे असे सांगितले. लंडन येथील स्मारकाला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी त्या ठिकाणाहून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तसेच आगामी जुलै महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या 135 आमदारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आपली निवड ही बाबासाहेबांच्या विचारांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगरसेविका जयश्री महाले व हंसराज महाले यांचे त्यांनी कौतुक केले. प्रज्ञा सूर्य फाउंडेशनच्या वतीने भीम पहाट या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गीतगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तळोदा शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने भीम पहाट हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष केदार, मुकुंदा बोरसे, सुनील पिंपळे, अशोक गवळे, ॲडव्होकेट चंद्रकांत आगळे, डॉक्टर किशोर सामुद्रे, मिलिंद धोद्रे, सुजाता धोद्रे, श्यामप्रसाद आगळे, संतोष धनगर, ज्ञानेश्वर पाटील, पुष्पा वाघ, अश्विन महिरे, अरुण आगळे, यशवंत गवळे, साक्षी पिंपळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा सूर्य फाउंडेशन तळोदा व फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले. तर संपूर्ण जगामध्ये ज्या माणसाला विश्वरत्न आपल्या भारताने भारतरत्न दिलं, अशा व्यक्तीने त्या ठिकाणी संघर्षाच्या माध्यमातून जे काही या देशाला संविधान दिले तेवढं साधं संविधान नाही. कारण आपण बघतोय संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या देशांमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये, टेक्नॉलॉजीच्या क्रांती केलेल्या देशांमध्ये देखील त्या ठिकाणी अस्थिरता आहे, त्या ठिकाणी अन्याय आहे, त्या ठिकाणी परिस्थिती अस्थिर आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, त्यांची दूरदृष्टीतून भारताचे संविधान लिहिलं गेलं. त्या संविधानाच्या माध्यमातून ह्या देशामध्ये एक संघता, संघटन, बळकट लोकशाही अशी त्यांच्या माध्यमातून ह्या देशाला मिळाली. म्हणून ह्या देशामध्ये आपण हिंदीमध्ये म्हणतो समानता में एकता, एकता में समानता, हे आपण म्हणतो. इथे बसलेल्या सर्व महिला आणि माझ्या हातात आज माईक असताना ही बाबासाहेबांची देण आहे की इतक्या सगळ्या लोकांमध्ये आपण इथे बसलेलो आहोत आणि माझ्या हातात आज माईक आहे आणि मी इथे भाषण देत आहे.
थँक्स टू बाबासाहेब. आज आमचे जे काही आहे ते तुमचेच आहे, ते तुमचेच आहे असे महान शब्द नामदेव ढसाळ यांच्या भाषणात ते म्हणतात की आज आमचे जे काही आहे ते तुमचेच आहे, तुमचेच आहे. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. Can never be free. A society, we as a society, what we are doing. Few women are sitting here, but not all. I want that. I don't want that. बाबासाहेब wanted that. सगळ्या महिलांनी सहभागी व्हावा. जर महिला पुढे जातील तरच समाज पुढे जाईल. तर पहिले घर पुढे जाईल, मग समाज पुढे जाईल. महिला पुढे गेल्याशिवाय समाजाचा उद्धार होणे शक्य नाही. दिशा देणार आहे की आपण जयंती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण केवळ रॅली काढून दंगामस्ती करून डीजे करून करणार आहोत का? काहीतरी वैचारिक आपल्याला कुठला तरी विचार आपल्याला संक्रमण करायचे आहे आणि तो विचार संक्रमण करण्यासाठी साक्षीने दिलेली दिशा ही आपल्याला सर्वांना दिशादर्शक ठरो एवढी शुभेच्छा देतो. दुसरी एक गोष्ट सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा फायदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान असल्याने भारतात कशी शांतता आहे. जगभराचे जर सर्वांनी अवलोकन केलं तर जगभरातल्या मीडियाच्या टीव्हीवरती जर बातम्या बघितल्या, जेन झेड किंवा जेन जी या नावाच्या तरुणांचे एक आंदोलन सुरू आहे की जे केवळ सोशल मीडियावरती चालू आहे. परंतु भारतामध्ये असं आंदोलन कधीच होऊ शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना जगामधला जो अभ्यास केला आहे, जगातले संविधान, जगातली राजकारभार पद्धत केवळ राईट्ससाठी, हक्कांसाठी लढते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काच्या सोबत सर्वांना मूलभूत कर्तव्य जी संविधानाच्या 51 कलमानुसार दिलेली आहे ते मूलभूत कर्तव्य दिलेली आहे आणि त्या कर्तव्याचे आपण पालन करत असतो. म्हणूनच भारतामध्ये कधी जगभरासारखे तरुणांमध्ये आंदोलन होणार नाही. त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि संविधान राहणार आहे. परंतु आपल्याला कर्तव्य येतं की मूलभूत कर्तव्य पाहताना, नागरी कर्तव्य पाहताना आपल्याला केवळ समोर सिटी पोलीस उभा आहे पांढऱ्या कपड्यात युनिफॉर्म मध्ये म्हणून आपण बेल्ट लावायचा, आपण म्हणून हेल्मेट घालायचं असं न करता जे नागरिक कर्तव्य आहे, जे कायदे आहेत, जे बाबासाहेबांनी तयार करून दिले आहेत आणि बाबासाहेबांच्या मूळ कायद्याला धरून जे काही त्यानंतर डेव्हलप होत गेलेल्या कायद्यांचे जर आपण पालन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये शांतता पण टिकून राहील, समता पण टिकून राहील आणि बंधुता पण टिकून राहील की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिशा दिली आहे. आणि ही दिशा घेऊन एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आपण सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय भीम. राजकारण असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच्या संदर्भात केंद्रित झालेलं दिसतं. आज संविधानाच्या आधारे देशाची निवडणूक असेल किंवा समाजकारण, राजकारण ढवळून निघत असताना आपण पाहत असतो. यावरून आपल्या लक्षात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त दलित समाजावर नाही तर ह्या देशात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर अनंत असे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. आणि त्यानिमित्त जयंतीच्या औचित्य साधून आपण त्यांच्या उपकारांना उत्तरही होऊया. आपण त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना कृतज्ञ होऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तळोदा नगर परिषदेचे नवीन निर्वाचित झाल्यानंतर आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम घेत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आहेत त्याच्यामुळे माझी मिसेस देखील नगरसेविका महिला असताना बनू शकली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही आहे. आणि ह्या सर्व करत असताना एकंदरीत सामाजिक काम करत असताना आपण ज्या महापुरुषांना वंदन केलं त्या महापुरुषांचे विचार आपण डोळ्यासमोर येऊन त्यांना आदर्श मानून आपण समाजाची सेवा करण्याचा संकल्प नेहमीच करत आलेला आहे. मी यापुढे देखील आजच्या जयंतीला अभिवादन करत असताना, सर्व महापुरुषांना अभिवादन करत असताना तो संकल्प आपण पुन्हा एकदा दृढपणे स्मरूया आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.